तुम्ही आरक्षण दहा समर्थक तोंडांनी आहात. जसं भाजप आणि संघ बोलतो तसं 10 तोंडाने काँग्रेस सुद्धा बोलतो विलासजी. आणि ही त्यांची नीती आहे. भ्रमित काय करायचं, मतं बोलताय? ठीक घ्यायची, आहे. सत्ता गोपाळ मिळवायची तिवारीजी, आणि गोपाळ मूळ तिवारीजी. प्रश्न बाजूला ठेवायचे. एक एक हे एक आज सरकार पण बसू द्यायचे. आज पण तुम्ही जातीनिहाय जनगणना घेऊ शकता. तुमचे कोणी हात बांधले? पण घ्या तुमचे ना. कोणी बांधले होते हात? आजचे तर घेणारच अहो, नाहीये, कारण हे आरक्षण विरोधी आहे. तुम्ही ते आरक्षण बांधले समर्थक तर म्हणवता त्यावेळेला स्वतःला, तुमचे त्यावेळेला हात कोणी ज्या बांधले होते? पद्धतीने आठवण का झाली? तुमचं सुद्धा सरकार होतं, तुम्ही सुद्धा तुम्हाला निर्वाह करू शकला तुम्हाला असता. तेही सांगतो, मनमोहन सिंग काळात ज्या वेळेला जात गणना झाली त्याच्यानंतर यांचं सरकार आलं आणि तो डेटा जाहीर करा म्हणून आम्ही मागे लागलोय. हे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणासाठी तो लागू सगळ्यात पडेल, महत्त्वाची परंतु गोष्ट, तो डेटा यांनी गोपाळ जाहीर तिवारी, केलेला नाही. गोपाळ तो तिवारीजी डेटा खोटं यांनी बोलू जाहीर नका. केलेला तुम्ही नाही जात न्याय आणि तो जनगणना डेटा यांनी सेन्ससमध्ये जाहीर नाही केली, तो केलेला वेगळा सर्वे नाही केला. आणि वेगळा त्यासाठी सर्वे आम्ही केल्यानंतर वारंवार जाहीर मागणी करणं करतोय. बंधनकारक नाही तो होत डेटा सरकारला. का म्हणून नाही जाहीर सरकारने करा? दाबून धरलेलं आहे. त्या हे काळात जे तुमचं पाप झालं आहे. तो डेटा जाहीर का नाही तुमची करत? चुकी, तुमच्या हे जाहीर सरकारची करायला चुकी आहे. पाहिजे ना तुम्ही तो जात गणनेचा डेटा. जनतेची जर का का नाही माहिती तो जाहीर जातीची करा? घेतली असती, आणि तर ती त्याच्यानंतर सरकारला जाहीर आज करावी पण घेऊ लागली शकता असती. तुम्ही. कुठलंही आज सरकार पण बसू द्यायचे. आज पण तुम्ही जातीनिहाय जनगणना घेऊ शकता. तुमचे कोणी हात बांधले? पण घ्या तुमचे ना. कोणी बांधले होते हात? आजचे तर घेणारच अहो, नाहीये, ते- कारण हे आरक्षण विरोधी आहे. अहो, तुम्ही ते आरक्षण बांधले समर्थक तर म्हणवता स्वतःला, तुमचे हात कोणी ज्या बांधले होते? त्यावेळेला ज्या काँग्रेसचे हात पद्धतीने कोणी आवाज बांधले होते? उठवायला मला सांगा. पाहिजे भाजपचे हात तर तुम्ही का नाही मनुस्मृतीने उठवला? बांधलेले आहेत हो. त्यावेळेला पण भाजपचे उठवलं का हात नाही? आणि मनुस्मृतीने ज्या वेळेला ते बांधलेले आहेत. जात गणनेचा डेटा झाला समाजाचे काहीतरी आणि बांधलेले त्याच्यानंतर लोक आहेत. 2014 नंतर मोदी तुमची समता सरकार नकोच आलं आहे. तर तो तुम्ही जर डेटा का का समतेची जाहीर भाषा करत करता, नाही? तुमचे हात कोणी अहो, बांधले होते? तुमची भूमिका बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका तरी कुठं स्पष्ट आहे? काय बोलताय तुम्ही? अहो, कुठल्या जेव्हा भूमिकेमध्ये आमच्या सांगा, तुमचं 2014 नंतर मराठा समाजाला 14 ओबीसीतून पूर्वीचा आरक्षण जात द्यायचं की गणनेचा नाही द्यायचं? डेटा, काय भूमिका आहे 14 काँग्रेसची? पूर्वीचा जात गणनेचा तुमची डेटा काय भूमिका आहे मला सांगा. मराठा समाजाला 14 ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही द्यायचं? ठीक आहे. गोपाळ तिवारीजी, गोपाळ तिवारीजी ऐका ना. तुम्ही आरक्षण दहा समर्थक तोंडांनी आहात. जसं भाजप आणि संघ बोलतो तसं 10 तोंडाने काँग्रेस सुद्धा बोलतो विलासजी. आणि ही त्यांची नीती आहे. भ्रमित काय करायचं, मतं बोलताय? घ्यायची, ठीक आहे. सत्ता गोपाळ मिळवायची तिवारीजी, गोपाळ आणि मूळ तिवारीजी. प्रश्न बाजूला ठेवायचे. एक